हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे टोमॅटो सूप। तर त्यासाठी मी काय काय भाज्या घेतलेल्या आहेत आणि कसं करायचं ते तुम्हाला सांगणार आहे अगदी सहज। तर त्यासाठी मी गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे, बघू शकताय। आता या कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, जास्त नाही घ्यायचं तेल, थोडंसंच घ्यायचं। आता त्यात एक तमालपत्र घालायचं आणि एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो कांदा घालायचा तेलामध्ये। थोडंसं आलं घालायचं, बघू शकताय। 10-12 लसूण पाकळ्या घालायच्या। आता हे अर्ध बीट घेतलेलं आहे, बीट घालून घेते मी या तेलामध्ये। आणि या कोथिंबीरीच्या काड्या आहेत, कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत काड्या या। आणि 4 टोमॅटो घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून कापून घेतलेले आहेत। आता हे टोमॅटो घालून घेते। छान परतून घेऊयात तेलावरती। आता झाकण टाकून एक 5 ते 7 मिनिटं मस्त वाफ काढून घेऊयात। बघू शकताय टोमॅटो छान हे झालेलं आहे, शिजलेलं। आता थोडंसं मीठ घालूयात यात। अजून एक 2 मिनिटं वाफ काढून घेऊयात। मीठ टाकल्यामुळे छान आपला टोमॅटो शिजला आहे, बघू शकता तुम्ही, शिजला आहे। आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात काढून वाटून घेणार आहोत। तमालपत्र काढून टाकायचं फक्त। आता त्याचा फ्लेवर यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे काढून टाकलं तरी चालतं टोमॅटो। बाकीचं सर्व मिक्सरमधून फिरवून घेऊयात। छान फाईन पेस्ट करून घेतली, बघू शकता। आता ही गाळून घेऊयात आपण। हे सर्व गाळून घ्यायचं चाळणीमधून, बघू शकता। टोमॅटोच्या साली राहिलेल्या आहेत फक्त, बघू शकता। बाकी सर्व आपण छान गाळून घेतलेलं आहे। मस्त आपलं सूप बघू शकताय गाळून घेतलेलं आहे, मिश्रण टोमॅटोचे वगैरे। आता एका कढईत ओतून ही कढई आपण गॅसवर ठेवणार आहोत। त्याच्या अगोदर थोडंसं पाणी घालायचं या कढईमध्ये आणि तुम्हाला जेवढं थिक पाहिजे टोमॅटोचं सूप त्या हिशोबाने तुम्ही पातळ किंवा घट्ट करू शकता। गॅसवर ठेवलेली आहे कढई। आता आपण याला छान उकळी आली, बघू शकताय तुम्ही। छान गरम होत आहे सूप। यामध्ये आता थोडंसं मीठ घालूयात। आता मगाशी आपण टोमॅटो आणि कांद्यामध्ये मीठ घातलेलं होतं, त्यामुळे बेतानीच मीठ घालायचं। ही जिरे पूड घ्यायची थोडीशी, पाव चमचा। लाल तिखट घ्यायचं पाव चमचा आणि हा चाट मसाला घ्यायचा 1 चमचा। हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। ही काळी मिरी पूड आहे 1 चमचाभर। मिक्स करून घेऊया सर्व व्यवस्थित ढवळून। हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं 1 चमचा, त्याने आपल्या सूपला छान दाटसरपणा येतो। तर यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण मस्त अशी स्लरी बनवून घेणार आहोत कॉर्नफ्लॉवरची।
छान स्लरी बनवायची, व्यवस्थित गुठळ्या फोडायच्या कॉर्नफ्लॉवरच्या आणि हे मिश्रण आपण या सूपमध्ये ओतून घेणार आहोत. तुम्हाला ज्या हिशोबात म्हणजे घट्ट किंवा पातळ पाहिजे सूप त्या हिशोबाने थोडंसं कॉर्नफ्लॉवर तुम्ही कमी जास्त करू शकता. बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे सूपला. मस्त टोमॅटो सूप तयार होत आहे. छान उकळी येत आहे टोमॅटो सूपला. आता थोडीशी चिमूटभर साखर घालायची. तुम्हाला जर गोड आवडत असेल तर यापेक्षा थोडीशी जास्तही घालू शकता तुम्ही, पण आम्हाला गोड जास्त आवडत नाही त्यामुळं थोडीशी किंचित साखर टाकलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता साखरेची, काय हरकत नाही. तर बघा किती सुंदर सूप घरच्या घरी तयार झालेला आहे. गरमागरम सूप वाफाळतं. आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत. बघू शकता. आणि हे क्रोटॉन्स आहेत. हे म्हणजे ब्रेड असतो ना, तो ब्रेड मी कट करून तेलावर थोड्याशा तव्यामध्ये परतून घेतलेला आहे. ते क्रोटॉन्स मी या सूपमध्ये घालून घेतलेले आहेत. कसं वाटलं सूप नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.